आणि यानंतर पुण्यातून एक मोठी बातमी आहे। पुण्यातील वाघोली केसनंद फाट्यावरती भीषण अपघात झालाय। पुण्याकडून येणाऱ्या भरधाव डंपरनं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलंय। यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय। यामध्ये मुलांच्या काकांसह 2 बालकांचा समावेश आहे, तर 6 जण गंभीर जखमी झालेत। जखमींमधल्या तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। ही घटना रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच घडली। डंपर चालक मध्यधुंद अवस्थेत होता, ही बाब देखील समोर आली आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, हा अपघात नेमका कसा झाला आणि आता पोलीस पुढे काय कारवाई करतायत? हे अपघातामध्ये जखमी झालेले आणि मृत्यू झालेले सगळे कामगार आहेत आणि काल संध्याकाळीच ते कामासाठी वर्ध्याहून वाघोली इथं आलेले होते। पुणे अहमदनगर किंवा पुणे अहिल्यानगर महामार्ग जो आहे, राज्य महामार्ग, तिथे हा अपघात झालेला आहे आणि कामानिमित्त संध्याकाळी आलेले हे कामगार त्यांच्या लहान मुलांसह रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवरती झोपलेले होते आणि रात्री 12:30च्या दरम्यान दारूच्या नशेत असलेला डंपर चालक डंपर तिथून घेऊन जात होता आणि रस्ता सोडून फुटपाथच्या कडेला झोपलेल्या या कामगारांच्या, त्यांच्या लहान मुलांच्या अंगावरती हा डंपर त्यांनी घातला आणि त्यामध्ये हा सगळा अतिशय भीषण अपघात झाला। त्यानंतर डंपर चालक जो आहे तो पळून गेला। अपघातामध्ये 9 जण जखमी झालेले आहेत आणि तिघांचा मृत्यू झालेला आहे। अनेक लहान मुलं देखील या अपघातामध्ये आहेत। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुण्यातील वाघोली केसनंद फाट्यावरती हा अपघात झालेला आहे। 2 मुलांचा यामध्ये मृत्यू झालाय। डंपरनं 9 जणांना चिरडले। जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। किती जण लोक टोटल आले तिकडे? आम्ही 40 लोक। कशासाठी आलात? काम भेटते म्हणून आलो। बिगारी काम करत होतो आम्ही पहिले 4 वर्षापूर्वी। मग राहायला इथेच? राहायला इथंच म्हणजे इथूनच 4 वर्ष झाले सर। इथून आम्ही कुठं गेलो नाही, कुठं हल्लो नाही आणि इथं झोपल्याच्या नंतर ऑटोमॅटिक घेऊन डायरेक्ट हे केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।